म्हणजे अजित पवारांबरोबर 14 बैठका 14 झाल्या. बैठका झाल्या. त्यातल्या किती बैठकांना तुम्ही हजर होता? मी जवळपास 11 बैठकांना हजर होतो. ह्या ज्या 14 बैठका आहेत, अ, सुनील तटकरे जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत किंवा प्रफुल्ल पटेल सुद्धा एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणालेत, की जिल्हा परिषद निवडणुकांना घेऊन त्या बैठका होत्या. विलिनीकरणाचा विषय तिथे होता नव्हता याविषयी अजित पवारांनी आम्हाला तरी काही सांगितलेलं नाही. तर माझा तोच प्रश्न आहे ना, की जर जिल्हा परिषदेमध्ये एकत्र लढणं असं असतं, तर तुतारीचे उमेदवार म्हणजे तुतारी चिन्ह घेऊन लढणारे उमेदवार आणि घड्याळ चिन्ह घेऊन लढणारे उमेदवार यांची आघाडी दिसली असती ना. जशी तुम्हाला काही प्रमाणात पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झाली होती. की मग तुम्हाला टप्पे दिसतायत स्पष्ट, की पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेळी एक फॉर्म्युला वर्क केला जातो आणि त्यानंतर म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये 33 पैकी 30 उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावर लढलेत सर. मग ते एबी फॉर्म साहजिकच प्रदेशाध्यक्षाच्या सहीने गेले असतील. घड्याळाचे प्रदेशाध्यक्ष कोण? सुनील तटकरे सही कोणी केली एबी फॉर्मवर? त्यांनीच केली असावी. त्यांना प्रश्न नाही पडला हा? पण ते जिल्हा परिषद निवडणुकीपुरती होतं. घड्याळाचं चिन्ह जिल्हा परिषद निवडणुकीपुरतं